अग्नल शाळा सेंट मेरी न लॉरेन्स फादर अग्नल शाळा आया कसा शिकाचा आमचा अग्री बाला आया कसा शिकाचा आमचा अग्री बाला आया कसा शिकाचा आमचा गोली बाला सेंट मेरी न लॉरेन्स फादर अग्नल शाळा सेंट मेरी न लॉरेन्स फादर अग्नल शाळा आया कसा शिकाचा आमचा मराठी बाला आया कसा शिकाचा आमचा मराठी बाला आया कसा शिकाचा आमचा मराठी बाला शाळा टुशन फुशन प्रत्येक वेळी पैसा शाळा टुशन फुशन प्रत्येक वेळी पैसा त्या तिकीटावर जाऊन रिकामा करतय खिसा त्या तिकीटावर जाऊन रिकामा करतय खिसा त्या तिकीटावर जाऊन रिकामा करतय खिसा सेंट मेरी न लॉरेन्स फादर अग्नल शाळा पहिली कशी नाव होती 5 अक्षरी नाव होती बरोबर 1980-90 मध्ये बघा 5 अक्षरी नाव होती कमलाकर परशुराम चंद्रशेखर ओम प्रकाश बरोबर ना 5 अक्षरी नावा न 5 पोरा बरोबर पहिला हिशेब तोच होता 5 अक्षरी नावा न 5 पोरा नंतर माणसाची प्रगती झाली 90-2000 मध्ये आलो 90-2000 मध्ये 4 अक्षरी नाव आली एकनाथ तुकाराम नामदेव पांडुरंग संजीवन पंचदशकांचा आहे समजला 4 अक्षरी नावा 4 पोरा ऑब्झर्वेशन आहे सांगते तुम्हाला नंतर 2000 ते 2010 2000 ते 2010 मध्ये काय आला 3 अक्षरी नाव आली न 3 पोरा तर पोरांचा हिशेब ठरला होता 2 पोरे 1 पोर कसा देवाचा काय माहिती पण प्रत्येकाला 2 पोरे 1 पोर म्हणजे नाव बघा गणेश रमेश राकेश ज्ञानेश योगेश पोरींची नाव माधुरी घाली आमची माधुरी बरोबर 3 अक्षरी नावा 3 पोरा 2010 नंतर 2020 आता काय चालू आहे 2 अक्षरी नावा 2 पोरा यश विश्व रुद्र ओम 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 म्हणजे नाव कधी सुरू होते ना कधी खपते त्याच समजा नाही ओम ओम आता याची पुढे काय होईल तर असाच जर चालू राहिला तर याची पुढे 21 पोर मग 21 अक्षरी नाव पटेल असेल तर जोरदार टाळ मजा येईल आयोजकांचं म्हणणं आहे की आवडी सगळी पब्लिक भरेल जागा काय पुराची नाही त्यामुळे आत्ता जी अगोदर येऊन बसली त्यांच्यासाठी एकदा जरा जोरदार टाळ कारण ते खरे आवडीचे प्रेक्षक आहेत संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालय शाळेचं नाव नाही संत तुकाराम महाराज विद्यालय शाळेचं नाव नाही शाळांची नावं आमच्याकडे सेंट मेरी आम्हाला सगळ्यांना वाटतं का सेंट मारून जाऊ सेंट मेरी न लॉरेन्स फादर अग्नल शाळा आया कसा शिकाचा आमचा गोली बाला आया कसा शिकाचा आमचा गोली बाला आया कसा शिकाचा आमचा गोली बाला कारण आम्ही 5 वर्षाचे असताना शाळेत गेलो 5 वर्षाचे तर त्या गोट्या मारल्या पतंगा उरवली बरोबर पगे मारलं काक्या माम्या वावण्या आत्या मावश्या सगळ्यांच्या शिव ऐकल्या मग शालन गेलो आता तसा नाही आता पोऱ्या झाला नाही तर ऊस बापूस तक्ता हंतय घरं लावायला ए फॉर ऍपल बी फॉर बापूस सी फॉर काकूस आईस पालनरूस आहे पोऱ्या पालनन तऊस आईस बाळा ए फॉर ऍपल बाळा ए फॉर ऍपल बाळा ए फॉर ऍपल बाळा त्या मनान करतय कणाला जन्माला आलू आता अभ्यास करून जीव काढतील बरोबर ना बापासला वाटतंय का पोरे माझा अख्खा डॉक्टर होतय का वकील होतय आवरूचाच आहे त्या बापूस चाल शाळेत चाल साल्या शाळेत चाल तो पोऱ्याव बिचारा चला बाप्पा चला बाप्पा चला शाळेत चला ए देवा ती पोरांची अवस्था इतकी वाईट करून ठेवली म्हणा पुढे येऊन बसा म्हणजे काय होईल येणाऱ्याला इथे ट्रॅफिक जाम होईल नाही तर हा तो थांबू नका मला पहिली ते शालन आता मला लग्न टाइम लग्न तोवर मला टाइम नव्हती माहिती आता 2.5 वर्षाच्या पोराला पॉलनर शिवरताना शाळेत जायचं आहे आणि त्याला टाय बांधतात चालला तो पेनग्विन पक्षी शाळेत असा
ग ग ग ग ग ग. आणि 2.5 वर्षाचे पोरला शालन नेऊन बसवतात ते प्ले ग्रुप मध्ये. पर ते असा बसतोय का म्हणा हनलाय कणाला, त्याला त्याच समजून का म्हणा करायचा काय. आणि मग ती सगळी पोरं नाराला सुरुवात करतात, सवयच नाही शालेची. मग ती पोरं नाराला सुरुवात करतात, म्हणा आईच्या धावचा हाय, म्हणा आबाच्या धावचा हाय, म्हणा आईच्या धावचा हाय. तर मॅडम येते, मॅडम जुली, मॅडम जुली आपल्या आग्र्यांच्या मेल्या जुली मॅडम येते. जुली व्हॉट इज सेइंग, व्हॉट इज सेइंग, ही वॉन्ट टू गो टू हिज बापूस. ग ग ग ग ग ग. अरे देवा देवा, इतकी परिस्थिती बेकार आताच्या पोरांची. आम्हाला आणि कपडं एक ड्रेस शालाचा आम्हाला 3 वर्षासाठी. आमच्या आईच बापासने एक पॅन्ट शिवलेली 3 वर्षासाठी. त्याला वारत्या अंगाची पॅन्ट बोलायची, वारत्या अंगाची पॅन्ट. बरोबर, जी जुनी लोक असतील त्यांना माहिती असतील. एकच पॅन्ट ती राय नस कंटिन्यू एक हात पॅन्टीला धरला पाहिजे, कंटिन्यू एक हात पॅन्टीला दिवसभर. आणि यो सोरला का यो धरला पाहिजे. याचा जजमेंट जरासा चुकला तरी पॅन्टावर व्हायची. बरोबर, इतकी परिस्थिती बेकार. मग आमचे सारखी पॅन्ट उतरायची ना खाली. मग आईचे जवळ गेलो, आजीचे आजे पॅन्ट उतारतय. बाबा कर गोटा भान. परतीने तो दोरा बांधला, वर मना सांगला, बाबू ज्याचे कमरेला दोऱ्या नाही तो बापया नाही. त्याच्यामुळे तेव्हापासून मी तो करगोटा आतापर्यंत जपून ठेवलाय. का बायको झालं तर करायचा काय. ज्याचे कमरेला दोऱ्या नाही तो बापया नाही ना. इतकी परिस्थिती बेकार. आणि दप्तराकांची चारणाचा रबर भेटायचा, चारणाचा रबर, त्याला अशी पुस्तकं लावायची आणि ती पॅन्ट का राय नसत, ते करगोटून अशी अटकवायची यांशी त्यांशी. आणि तरी राय नाही, मग अशी काडी घासायची त्याला काडी. आणि ती काडी अशी पिलाची आणि ती मासान रुपवाची. आणि मग शाळेत जावाची स्टाईल अशी होती, हे दप्तर घेऊन अशी अशी. ते गुरुजी बोलायचं, अरे संजीवन चपळा आहेस, लंगडीमध्ये भाग घे. नको 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 नको. अरे खो खो मध्ये भाग घे. नको 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 नको. त्यांना काय माहिती का याची सगळी इज्जत काडीवर अवलंबून आहे म्हणून. एवढा मोठा आपला देश, पदका आपल्याला 10 मिळत नाही. याला कारण या काढा पहिल्या. बरोबर, शाला टुशन खुशन प्रत्येक वेळी पैसा. डॅडी गेटावर जाऊन रिकाम करतय खिसा. डॅडी गेटावर जाऊन रिकाम करतय खिसा. डॅडी गेटावर जाऊन रिकाम करतय खिसा. हल्ली प्रोजेक्ट येतात बघा, प्रोजेक्ट पोरांना प्रोजेक्ट येतात नाही. हा, मग आवडी पोरांना त्यांना काहीच्या धरता येत नाही, ते कसलं प्रोजेक्ट करतील. बरोबर, पोरांना प्रोजेक्ट येतात, ते काहीच्या बिच्या कापाचं. पोरा कंची करतात, पोरा निजली अशी बापूस बसतात प्रोजेक्ट करायला दोघवा. बरोबर, बापूस बोलताय ग चिकटव शिकलीस म्हणून केली ना तर कुत्रा ताई तरी तुला चिकटव. ती पण काय कमी आहे काय. ती बोलतय जमिनीचं पैसे आलं म्हणून दिली नाही तर काले मुजाला देत कोण होता. प्रोजेक्ट चाललाय. हो, प्रोजेक्ट. आणि ते पोरांचं इतकं हाल. पेपर चेक करायला जातात बघा, पेपर चेक करायला आईस बापूस दोघं हल्ली पेरेंट्स मिटिंग असते बघा, पेरेंट्स मिटिंग माहितीये. 2 जण जातात पेपर चेक करायला. आमच्या आज बापासनी तर कधीच पेपर चेक केले नाही. पेपर गंच रिझल्ट आला तरी पप्पा आवरच विचारायचं, बाबू पास झाला, हो मग चल खाजनाला. कौतुक अपेक्षाच नाही. पेपर चेक करायला जातात, मधीन पोऱ्या चल पेपर चेक करायला. पोराला वाटते का म्हणा वादाला चालवलाय का काय, कारण त्याचा शब्द चेक. आणि सारखी ती मॅडम बोलला, ते पोरला मधीन उभा केलेला असा, त्या बिचारा असा तर मर्डर करून आलाय का काय, तो असा उभा. आणि टीचर बोलता, look what he is doing so many silly mistakes, he is not understanding and not concentrating at all. बघ साले काय बोलते टीचर बघ. बापासला काय समजलाय, फक्त टीचर बोलली का पोराचे कान फटान मारायची. बघ साले काय बोलते. आता बघा तुमच्या मुलाने इथे काय लिहिलंय, हेअर ही हॅज टू, म्हणजे सगळा बापासनी करायचा. कपडा लत्ता राशन पाणी घरदार सगळा बापासनी करायचा. बापाच्या गळ्याला फास ग फास. आता आमच्या आई बहिणी काय बोलतात, तुमच्या मनाचं बोलते. आता पेटना माझा गॅस, आता पेटना माझा गॅस, आता पेटना माझा गॅस, आता पेटना माझा गॅस.
काढूनशी आता मारुती झटली गारी, कर्ज काढूनशी आता मारुती झटली गारी. कया जावाचा नाही कारण पेट्रोल पडतंय भारी, कया जावाचा नाही कारण पेट्रोल पडतंय भारी, कया जावाचा नाही कारण पेट्रोल पडतंय भारी. सगळी करई नुसती महागाई वारली सारे, सगळी करई नुसती महागाई वारली सारी. खर्च रोजचा भागवाचा झाली मारा मारे, खर्च रोजचा भागवाच झाली मारा मारी, खर्च रोजचा भागवाच झाली मारा मारी. खर्च काढूनशी आता मारुती घेतली गारी. कारण खर्च बिर्च करायचा, काय पण करायचा, पण गारी हवाची. बरोबर, गारी हवाची, गारी हवाची न शेजाऱ्यांचे दार अशी उभी करायची. कया चालवाला ठेवायची नाही, 15 वेळा धुवाची. बाबू धरपहा, बाबू पाणी हा, 15 वेळा ती गाडी धुवाची. आणि त्या गाडीवर असा दिवा करायचा, दिवा. बरं मंगारी, गाडीवर असा दिवा करायचा, दिवा. आणि त्या दिव्याच्या खाली लिवायचा, तू असाच जळत राहा. कोणच्यासाठी गाडी घालायची रे? पटत असेल तर जोरदार टाळा बाबांनो. खर्च काढूनशी आता मारुती झटली गारी, कया जावाचं नाही कारण पेट्रोल पडतंय भारी, कया जावाचं नाही कारण पेट्रोल पडतंय भारी, कया जावाचं नाही कारण पेट्रोल पडतंय भारी. सगळी करई नुसती महागाई वारली सारी, सगळी करई नुसती महागाई वारली सारी. खर्च रोजचा भागवाचा झाली मारा मारी, खर्च रोजचा भागवाच झाली मारा मारी, खर्च रोजचा भागवाच झाली मारा मारी. बापाच्या गळ्याला फास ग फास, बापाच्या गळ्याला फास ग फास. आता पेटना माझा गॅस, 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 आता पेटना माझा गॅस. इकडे या गावामध्ये पहिलाच कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे माहिती नाही कसा कार्यक्रम असेल. बरेच जणांना माहिती आहे, बरेच जणांना माहिती नाही. बरोबर, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते, कार्यक्रमात निवेदक नाही. म्हणजे आता कार्यक्रम सुरू झाला, आता मधीन पण यावाचं नाही. म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये असते ना, तुम्ही सर्व ऑर्केस्ट्रा बघितलेले असाल की या जबरदस्त गाण्यानंतर आणखी एक जबरदस्त गाणं आपल्या समोर सादर करतोय, असं निवेदक असत. या गाण्याचे स्वर रसिक रंजन यांनी त्यांना चाल दिलेली आहे आणि त्यांचे सूर असे दौडायला लागतात की जणू आणि यमन कल्याण रागामध्ये ही बांधलेली त्यांची चाल. आणि याला आवाज दिलेला आहे साक्षात भीमसेन जोशींचा आवाज, ज्यांच्या गळ्यातून येतो असे आमचे गायक. असला काही नाही. बरोबर, आता कसं आहे, माझा खपला का तुम्ही टाळ्या वाजवायच्या आणि तुमचा खपला का मी सुरू करा. मधीन कोण नाही. बरोबर, एकदा टाळ्या होऊ द्या की सुरू करतो. ओके, सुरू तुमच्या मनांचा बोलतोय. पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे, पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे, पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे, पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे. नुसता जीवाला कसला गोर पाहिजे, नुसता जीवाला कसला गोर पाहिजे. पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे, पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे. कारण आपला जन्म आवरे मोठे देशात झालाय ना.
का आपण 135 करोडचे देश आलो. 135 करोड लोक आहेत आपले, म्हणजे जगातल्या प्रत्येक 7 लोकात एक भारतीय असं, एवढी आपली लोकसंख्या झाली. ते चायनाला मायला आपण मगारी टाकलाय, म्हणजे जाऊ ते गर्दी. आपण एसटीन गेलो ना, एसटीन आपण एंट्री करायच्या अगोदर जागा खपल्या, अरे जेल्या जागा. तोरण कंडक्टर आहे तर कंडक्टर व्हा इकडे, व्हा तिकडे, व्हा जरा. बरोबर, मग आपण मधीन घुसताव, अशी बसलेल्या लोकांच्या मधीन अशी घुसायला लागते. आणि जी उभी हात ना उभी, त्यांना ड्रायव्हर पुरण घेते. पहिला ब्रेक मारला वावरो आले, दुसरा ब्रेक मारला वावरो आले, तिसरा ब्रेक मारला ड्रायव्हरची कडे आता खरं जाव. एसटींची गर्दी झाली, एसटींची. रिक्षांची, शहरात रिक्षा बघा 3 चाकी रिक्षा असतात शहरात, 3 चाकी. त्याच्यावर लिहिलेलं असतंय 3 प्रवासी फक्त, बरोबर आहे ना. त्याच्यावर लिहिलेलं असते 3 प्रवासी, तिघांनीच बसायचा. पण ड्रायव्हर आपला चाललाय, कोणतरी हात करतं, मामा म्हणा घे. दुसरा कोणतरी हात करतं, मामा म्हणा अंग म्हणा. आता प्रश्न पडते का, आता यो का नाव बसलाय, बरोबर. रिक्षा दोन्ही बाजूला 2 टांगलेली असतात. 6 असणे रिक्षा आहेत ना इकडे, आहेत ना आपल्याकडे 6 असणे, डुकडुक टमटम आहेत ना. त्यांना नावाला 6 असणे बोलतात. तुम्ही एसटी ते रिक्षा स्टँडवर जा, शहरातले लोक कशी चालतात बघा, शहरातली अशी चालतात. आपल्याला वाटतं काय ती स्टाईल मारतात, स्टाईल नाही, तिची माललीन. त्यांना रस्ताच नाही. आपला गावांचा आवरा मोठा रस्ता, असा चालतंय माणूस. पांडू आता रस्ता मोठा आहे, शहरात चालती नुस काय, असं चालायला लागते. आपल्याला वाटतं शहरातली स्टाईल मारतात, स्टाईल नाही, तिची मारलेली लोक हात सगळी, बरोबर. 6 असणी रिक्षा कमीत कमी 10 जण भरलेले असतात. त्या 6 असणी रिक्षा 6 मध्ये कधी जाईच नाही, पूर्ण भरत सगळ्या. आणि एकाचा भाग रिक्षांशी असा बाहेर आलेला आवरा, त्यालाच विचारतात, मामा जागा आहे, जागा आहे. दुसऱ्याचा तोंड बाहेर येते, ए जागा नाही, जागा आहे तरी यो काय गेलाय, यो आता दहीसर शिवाय बाहेर यावाचा नाही बाबा. एकदा घुसला का घुसला. इतकी गर्दी त्या 6 असणी रिक्षामध्ये. ट्रेन बाबा तुम्ही जा मुंबईमध्ये, 2nd क्लासने प्रवास करा. अशी ट्रेन पकडायला माणसा जातात का, ट्रेन आली का आली रे बाबा आली का, जशी ती ट्रेन स्वर्गात जाणार आहे. अरे जेली तर येईल दुसरी, कोणला वेळ नाही थांबाला. म्हणजे किती जण ती मरतान, परून मेला, कोण काय मेला ट्रेन मध्ये. बरं माणसा अशी उभी नुसती डोचका दिसतात, अंगा ककर हात त्यांची देव जाणो, बरोबर. बरा सगळी अशी लटाकलेली. यान ज्याची उंची कमी तो मेला, कारण त्याचा तोंड्याचे गबलशी येते. द्यावा अरे मेलू. बरं तो करील काय तो, त्याचा जीव गुदमारते तो, यांशी डोका करते ते बाजूला ठेवतो. अरे रईच्या बाईने यो भैया र भैया, अंग धुवून नाही येत ये, मेलू. बरं त्याचा जीव गुदमारतय, तो हलूच विचारतोय, कुर्ला कब आएगा, कुर्ला येईपर्यंत उरला सुरला खापला. इतकी गर्दी बाबा. आणि माणसा इतकी चिकटून उभी राहतात, चिकटून म्हणजे एकमेकाला आवडी चिकटून उभी राहतात ना, का आपण मंगारी हात न्यायला तर दुसरा विचारतय, मेरा क्यों गुजाता है, तेरा है क्या फिर मेरा किधर है. इतकी गर्दी. अरे बाबा पडत असेल तर जोरदार ड्रायव्हर, आवडी गर्दी. सोनियाची ताटी उसळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी. आता बाबा मी काय बोललं नाही, तुम्ही काय ऐकू नको. आता वहिनी आली का बहिणी बाहेर आटापल्या केशी, बरोबर. भाऊबीजेला गेलं व पहिलीच विचारते बहिणीस, सारी कत्तीची र बाय, ही 1000ची न बायकोला कत्तीची घेतलीस र आटापला भाऊस. कारण बायकोला जाय भारीच असतंय, मग तीव घेते त्याला कड्डा असा दलनाचा, चा दलाला गावभर असा फिरत, बरं.
बाकी 7-12 वर्षी मी काही बोललो नाही. बरोबर 7-12 वर्षी आवऱ्या भांडणार देवा देवा, त्या वर्षी मी काही बोललो नाही. पण बहीण पाहिजे, आई पाहिजे, बहीण पाहिजे. जेवढी तरुण पोरं ऐकतात त्यांना गर्लफ्रेंड पाहिजे. बरोबर नाही जमाने हल्ली जीव देतात लोक गर्लफ्रेंड असली तर, कारण एका एकाला 2-2 हात हल्ली. हा गर्लफ्रेंड पाहिजे, कारण ते फोटो, ते मोबाईल मध्ये फोटो बघतील कोणचं दिवसभर. मोठा होते बार का होते, मोठा होते बार का होते, मोठा शेणात पाय लिपलाय तरी चाललाय आपला असा स्नॅपचॅट. नजर नाही काढ. गर्लफ्रेंड पाहिजे, आई पाहिजे, बहीण पाहिजे, गर्लफ्रेंड पाहिजे, बायको पाहिजे. आयुष्यभर साथ देते आपल्याला बायको. तुम्ही गरीब असा, श्रीमंत व्हा, श्रीमंत असा, गरीब व्हा, धडधाकट असा, तुम्हाला कसला आजार येऊ दे, ऍक्सिडेंट होऊ दे, बायको आपल्या बरोबर राहते. कारण ती क्षणकाळाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते बाबांनो. म्हणून जरा जोरदार टाळ्या. थांबा थांबा, इथूनच वाजल्या, तुम्ही नका वाजवू. जरा मला पुरुष मंडळीला सांगू दे का बाबांनो वाजवा आपण यांच्यासाठी टाळ्या. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. का माहिती आहे का? कारण त्याही बघला काही आई टाळ्या वाजवल्या का नाही. नंतर मी गेलो भांडणार, तो सांगित होता आवरा बायको पाहिजे बायको पाहिजे, तुम्ही टाळल्या तरी वाजवल्या. माझ्या आत्ता समजलं तुमचे काय डोकं नाही त्या. तुम्हाला बायको अगं अशा वाजवीत होतो टाळ्या मी बघल्यास नाही, अशा तंबाखू बलीत होतो. एकदा स्त्री शक्तीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. आई पाहिजे, बहीण पाहिजे, गर्लफ्रेंड पाहिजे, बायको पाहिजे, पण पोरगी नको. गणित सुट नाही, गणित सुटच नाही ना. मग आपल्याला अशी लग्न लावायला लागतील. आमचे येथे श्री कृपे करून आमचा पुत्र गणेश, आमचे येथे श्री कृपे करून आमचा पुत्र गणेश ह्याचा शुभविवाह चिरंजीव सौभाग्य कामतीची मंगेश. पोरांचीच लग्न लावायला लागतील. हल्ली अमेरिकन सुरू झाली. कारण पोऱ्या कोणाला पाहिजे, काय शिकवला? पोऱ्या म्हणजे दिवा. याच बोलतो ना आपण, आम्ही दिवा पेटलो बरोबर. पोऱ्या म्हणजे दिवा वंशाला हवा. पोऱ्या म्हणजे दिवा वंशाला हवा, पण पोराशी माया होईल तुझी छाया. तयार नाही मी औरण पोरगी येते आपली. बापूसी चरतय. कोण होता तो? कोण होता? पोरगी कोण होता? ज्याच्या गाडीवर आलीस तर कोण होता? कोणाच्या गाडीवर आलीस? अक्कल हाय? अभि का मेलू? एक आम्हाला फोन करायचा, कोणच्या पण गाडीवर येतेस समजतंय? कोण होता तो? तो माझा फ्रेंड होता. फ्रेंड म्हणजे बापाशी पेंड. पुन्हा त्याचे गाडीवर गेलीस तर बाग तांगड्या तोडून हातात देईन तुझ्या त्याच्या. हे जमणार नाही. बस झाला या. चांगला आहे तो मामा सापोऱ्या. लवकर लग्न करून टाकू तुझा. बस झाला. हल कास बीस काही नाही. आपले पोरीना योने आहे. अनुभव लावलं जोरसा तरी. आपले पोरीना योने आहे. पोरगी 7च्या घरात पाहिजे. आणि पोरांना हा 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 अहो आमचा पोरगा 11 वाजता येतो. कोणाला घाबरत नाही. एकटा एकटाच येतो 11 वाजता. गाडी घेऊन कुठे. दुसरा बापूस बोलते अहो तुमचा 11 वाजता काय, आमचा 12 वाजता येतो. मग एकटाच गेला चेन्नईला, एकटाच जातो हल्ली. 12 वाजता येतो एकटा. तिसरा बापूस बोलतो आमचा 1 वाजता येतो. पडत असेल तर जोरदार टाळ्या. संस्कृती काय फक्त पोरी शिकवायची. खरं याचा अर्थ असा नाही का पोरांचा आसबापासून जीव नाही.
पोरींचाच असते, पोरांचा हसतंय. न्याय सगळ्यांना सारखा, नाही तर सगळं बसलं मला घरावर जायचं आहे ना. बरोबर, पोरांचा जीव असतंय, पण त्यांची एक्सप्रेस होण्याची पद्धत वेगळी असते. ते तुम्ही एक उदाहरण द्या, मी सांगतो तुम्हाला. एक 8वी 9वीतला पोरगा जर तुम्हाला असेल ना, तर त्याला फक्त एवढाच सांगा, 8वी 9वीतला असेल का, बाबू माझा डोका दुखतंय जरा, एवढं बोला. त्या पोराचा जीव आहे बापासवर, पण तो एक्सप्रेस कसा होतोय बघा. तर सांगा बघतो, बाबा माझा डोका दुखतंय. पप्पा डोका दुखतंय तुमचा? किती वेळा सांगितलं उन्हात जाऊ नको, तुम्ही ऐकता का? किती वेळा सांगा, पप्पा चंद्र झाला मोकला आपला, डायरेक्ट ऊन इथे येते रे तुमचे, त्यांनाच जाता उन्हा. मी 1000 वेळा सांगितलं, मॅच घरण दिसतंय, आवडी मोठी टीव्ही करायला घेतली, त्याला जाता उन्हात तखर बसायला, आया घरण बसा ना, आया आजारी पडलो तर बघा मला नेणार नाही जाऊ घरण. किती वेळा सांगितलं, घरात बसा, बाहेर नको जाऊ. बापासला समजला, पोरगा मोठा झाला, बरोबर, जीव आहे तो, पण तो असा बोलतोय. पोरगी घ्या आता, 8वी 9वीतली पोरगी असेल तर तुम्हाला आईसारखी सांभाळेल, एवढीशीच घ्या, 3री 4थीतली, तिला बोला बाय माझा जरा डोका दुखतोय, लगेच ती आईसला सांगते आणि पप्पांचा डोका दुखतोय. तूच बघ मग, बापासला एका ठिकाणी डोका स्थिर ठेवायला सांग. आली मोठी बापाशी वकील, आईस, आई खराच दुखतोय, डोक्याला हात धरून बसलं, मग तूच बघ. मग ती शेजाऱ्यांच्याकडे जात आहे, काकू काय? काकूंचा प्रेमळ आवाज, बाम पाहिजे, बाम पाहिजे. लागला तुझ्या बापाचा डोका दुखाला, प्रत्येक वेळी येतच बाम पाहिजे, बाम पाहिजे, बाम पाहिजे, बाम पाहिजे. अर्धी बाटली खपवताव तुम्ही आमची, बाम पाहिजे. तुझ्या बापासला टक्कल कती न कपाल कती सगळा फासा 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 फासताव तुम्ही ना, अख्खी बाटली खपवत असतो. आता तुमचे सांग, पोरगी हलणार नाही, तिला माहिती आहे. पोरगा असता देवाना लगेच बोलला असता, मग ठेवा तुम्हाला. पोरगी जाणार नाही, तिला माहिती आहे काकूस कती वरडली तरी बाटली घेऊन जावाचा, ती अशीच उभी राहते. हे बघ हे औरुसच लाव, जास्त लावू नकोस, पुन्हा भेटणार नाही. मग ती अशी घरा येतय, बापासला सांगतय, पप्पा इथे झोपा, काकूसनी दम दिलाय म्हणून औरुसच करतय, बरोबर. आणि पप्पांचे डोक्याला लावते. बामामुळे डोकं बरं होत नाही, मुलीचा हात लागला तर बापाचं डोकं थांबते. अनुभव घ्या बाबांनो, कारण इतकं या सगळ्याला सांग गया अभी बदत आहे भाई, अभी बदत आहे. ठार मारलाय माणसाला, ठार पटत असेल तर जोरदार टाळ्या. मोबाईलनी माणसाला ठार. दिवसभर आपण रील बघत असतो, 10 सेकंदाचं असतात बघा. रील 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 अरे रील 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 करत जगू लागले, रील 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 करत जगू लागले, काय नको बघायचं ते पकू लागले. रील 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 करत जगू लागले, अरे रील 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 करत जगू लागले, काय नको बघायचं ते बघू लागले. रील 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 सॉंग यांची रॅप आहे जनरेशन गॅप, सॉंग यांची रॅप आहे जनरेशन गॅप. रस्ता यांना दिसत नाही असल्याशिवाय मॅप, रस्ता यांना दिसत नाही टाकल्याशिवाय मॅप, रस्ता यांना दिसत नाही टाकल्याशिवाय मॅप. ते काय रॅप सॉंग आलाय ना हल्ली, रॅप सॉंग, बरोबर. कोणीतरी मला एक रॅपरचं नाव सांगा. रॅप, अरे पोरांना सगळ्यांना माहिती आहे, पोरांना मला हेल्प करा जरा. MC स्टँड, MC स्टँड, अरे लय फेमस आहे तो MC स्टँड. अजून एखादा? हा, तेवढ्यात फोन येते, तिथं फोन घेऊन जाता ना हल्ली, बरीचशी लोक तिथं फोन घेऊन जातात. हॅलो कुठे आहेस? ऑफिस मध्ये बसलोय. ऑफिस मध्ये एवढ्या लवकर? अरे कामूस तसा आला ना, जावालाच लागल. तवरण आवाज येते फर फुर फटाक. काय झाला?
काय नाही 4-5 फायली पडल्या आता. काय झालं पटत असेल तर जोरदार टाळा. माणसं खोटी झाली मोबाईल. इतका बेकार पण हे वाईट नाही, हे चांगलं. कारण कोरोनामध्ये शाळा बंद पडली होती, या मोबाईल मधून शाळा घरी आली. बरोबर. फक्त एवढंच सांगतो, हे समुद्र मंथनासारखं आहे. याच्यातून अमृत पण बाहेर काढता येते आणि याच्यातून विष पण बाहेर काढता येते. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आहे. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं स्थापन केलं आहे. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत. याच्यामध्ये नोकरी कशी मिळवायची आहे. याच्यामध्ये बिझनेस कसा करायचा आहे. सगळं आहे याच्यामध्ये ढिंच्याक पूजा पण आहे. आपण ठरवायचं आपण काय बघायचं. आता या गावाने मला आत्ता बोलवलं, पुन्हा कधी बोलवतील तोपर्यंत काही माहिती नाही. परंतु तोपर्यंत जर आपल्या समाजाला प्रगती करायची असेल तर आजपासूनच बोलूया, जत्रेपासून. या मोबाईल मधून आपण अमृतच बाहेर काढू, अशी शपथ. पूर्ण स्टाईल. परत त्यांची पिणाऱ्यांची एक स्टाईल हसतंय. परत ते आर हिजबी असतात सगळं. देवाना उरवतात, याचं देव दारू पितान. बरोबर. न पिताना असा तोंड वाकरा कराचा. आवरा तोंड वाकरा करून पिवाची तर कोणी काय बलजबरी केली. काय गरज आहे ना. गोष्टी काय. दारू पिल्यावर माणसाला